वेलकम टू हमारा शॉप न्यू. आपल्या सर्व आर्थिक समस्यांवर एक उपाय म्हणजे आपण हमारा शॉप न्यू मधून आपल्या व्यवसायाची सुरुवात करणार आहोत. तर कंपनीची वेबसाईट आहे www.hamarashopnew.in. आपल्या समोर जी स्क्रीन आहे यावर आपण पाहू शकता हे आहेत हमारा शॉप न्यू या कंपनीचे एमडी. यांचं नाव आहे बिज्जा श्रीनिवासुलू. ऑफिशियल पत्ता आहे हैदराबाद कुकुटपल्ली तेलंगणा भारतामधूनच आहे. यांचा फोन नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे ninewhamarashop@gmail.com. एमडी सराविषयी थोडक्यात माहिती. यांना 22 वर्षांचा MLM इंडस्ट्रीमधील एक्सपिरियन्स आहे. आपल्या समोर आहेत हमारा शॉप न्यू कंपनीचे कायदेशीर कागदपत्र. याच्यामध्ये आपण पाहू शकता सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सर्टिफिकेट, कंपनीचं पॅन कार्ड आहे आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे. तर अशा पद्धतीने कंपनी ही पूर्णतः लीगल आहे. आपल्या समोर आहे कंपनीचं ध्येय. आपण खूप सारे व्यवसाय करतो ज्यात आपण लाखो शेकडो रुपये गुंतवतो, पण नेटवर्क मार्केटिंग असा व्यवसाय आहे ज्यात आपण कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तर हा 50 रुपयांचा व्यवसाय का करायचा आहे? हा स्वतःसाठी करायचा आहे, आपल्या परिवारासाठी, अर्थातच आपल्या मूलभूत गरजा जसं की किराणा माल असो, इलेक्ट्रिसिटी बिल, मोबाईल रिचार्ज, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा जो खर्च आहे, तर अशा पद्धतीने आपला होणारा जो खर्च आहे त्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी, आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी, आपल्या किमान गरजा आणि खर्च भागवण्यासाठी, आपल्या समस्यांमधून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, समाजामध्ये प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्यासाठी. प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं घर असावं, गाडी असावी, आपल्या परिवारासोबत आपण सहलीसाठी जावं. तर या संपूर्ण गोष्टी आपण जर हमारा शॉप न्यू या कंपनीमध्ये जर काम केलं तर निश्चितच या सर्व गोष्टी पूर्ण करू शकणार आहात. तर हे 50 रुपये आपल्याला खूप कमी वाटू शकतात, पण ते आपल्या विकासाचा पाया उभारू शकतात. आपल्या समोर जी स्क्रीन आहे यामध्ये आपण पाहू शकता, तर या प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत, जसं की चांगलं शिक्षण, आपल्याकडे कार असावी असं प्रत्येकाला वाटतं, चांगलं घर असावं, दागिने असावेत, खूप सारे पैसे असावेत, फॉरेन ट्रिप्स आपण कराव्यात, आपल्याकडे वेळेचं स्वातंत्र्य असावं, त्याचबरोबर आर्थिक स्वातंत्र्य देखील आपल्याला मिळावं. नेटवर्क मार्केटिंग जगभरामध्ये उलाढाल कशा पद्धतीने होते हे आपण पाहूयात. तर देश आहेत अमेरिका, चीन, जपान, कोरिया, ब्राझील, जर्मनी, मेक्सिको, फ्रान्स, मलेशिया आणि इंडिया. तर आपण सर्वप्रथम पाहूया अमेरिका या देशाची लोकसंख्या आहे 32 करोड आणि यांची नेटवर्क मार्केटिंगमध्ये उलाढाल आहे 2,12,550 करोड. तर त्याच्यानंतर आहे चीन हा देश. चीन देशाची लोकसंख्या आहे 140 करोड आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये यांची उलाढाल आहे 1,77,450 करोड. तर सगळ्यात शेवटी आपण पाहूया इंडिया म्हणजे भारत देश. भारत देशाची लोकसंख्या आहे 137 करोड आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये उलाढाल आहे मात्र 7,800 करोड. तर आपण जर इथे रेशो बघत असाल तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असून देखील सगळ्यात कमी नेटवर्क मार्केटिंगमध्ये उलाढाल ही फक्त भारत देशामध्ये होते. तर हमारा शॉप न्यू या कंपनीचं टार्गेट असं आहे की 137 करोड लोकसंख्या असलेला आपला भारत देश याच्यामधील जो व्यक्ती आज हमारा शॉप न्यू मधून आपल्या व्यवसायाची सुरुवात करेल तो 2023 सप्टेंबर पर्यंत निश्चितच करोडपती बनणार आहे. आपण पाहू शकता आपल्या समोर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. हमारा शॉप न्यू ही कंपनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली कंपनी आहे, ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीने Amazon आणि फ्लिपकार्ट या पोर्टलवरून आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची खरेदी करतो, अशा पद्धतीचा हा प्लॅटफॉर्म आहे. तर या कंपनीचे आपण ऑनलाईन एज्युकेशन सर्वांना फ्रीमध्ये देतो. यासाठी आपल्याला झूम मीटिंग आहे, ही झूम मीटिंगची लिंक सेम आहे
डेली ही झूम मीटिंग असते आणि दररोज 4 वाजता ही मीटिंग आपल्या सर्वांसाठी घेतली जाते. तर या झूम मीटिंग मध्ये जर आपण येऊन कंपनीविषयी संपूर्ण माहिती घ्याल तर निश्चित 100% आपल्या जीवनामध्ये बदल घडून येणार आहे, कारण ही आपल्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे. आपल्या समोर आहे युनिलेव्हल प्लॅन. याच्यामध्ये 3 टाईपचे जॉईनिंग पॅकेजेस आहेत. तर पहिलं पॅकेज कोणतं आहे आपण पाहूया. पहिलं पॅकेज आहे 50 रुपयांचं. याला नाव दिलेलं आहे ऑटो अपग्रेड सिस्टम. म्हणजे ही जी सिस्टम आहे ऑटोमॅटिक अपग्रेड असणार आहे. यामध्ये आपल्याला काय प्रोडक्ट मिळणार आहे हे पाहूयात. आपल्याला मिळतंय एक रुमाल किंवा एक मास्क. त्याच्यानंतर दुसरं पॅकेज आहे 259 रुपयाचं. याला आपण नाव दिलेलं आहे रिपर्चेस सिस्टम. तर रिपर्चेस सिस्टम मध्ये आपल्याला 259 मध्ये एक मिळतंय लेदरचं वॉलेट. त्याच्यानंतर तिसरी जॉईनिंग पॅकेज आहे आपलं 150 रुपयांचं. याला नाव दिलेलं आहे फंड क्लब इन्कम सिस्टम. तर हे 3 पॅकेज आहेत. या 3 पॅकेज पैकी दुसरा आणि तिसऱ्या पॅकेजची इन्फॉर्मेशन आपल्याला नंतर दिली जाईल. तर आता आपण पाहणार आहोत पहिल्या पॅकेज विषयी इन्फॉर्मेशन. पहिलं जे पॅकेज आहे 50 रुपयांचं, याला आपण नाव दिलेलं आहे ऑटो अपग्रेड सिस्टम. तर हे ऑटो अपग्रेड सिस्टम कशा प्रकारे वर्क करते हे आपण पाहूयात. तर अपलाइन ए म्हणजे आपल्या डायरेक्टला जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून आपल्याला मिळणार आहे 10 रुपये. ह्या ए व्यक्तीच्या खाली बी व्यक्ती जॉईन होते. ह्या बी कडून सुद्धा आपल्याला मिळणार आहे 10 रुपये आणि बी च्या डाऊनला सी व्यक्ती आल्यानंतर ह्या सी व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला मिळणार आहे 10 रुपये. तर अशा प्रकारे 3 लेवल मध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक आयडी कडून आपल्याला 10-10 रुपये प्रमाणे 3 लेवल मध्ये इन्कम मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हे 30 रुपये येतात आणि 50 रुपयांपैकी 20 रुपयाचं आपल्याला प्रोडक्ट मिळतं. ते 50 रुपये अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतात. तर आपण पाहूयात ह्या 50 रुपयाचं पॅकेज कशा पद्धतीने आहे. तर ए व्यक्तीकडून आपल्याला मिळतात 10 रुपये. ए व्यक्तीच्या खाली बी व्यक्ती आल्यानंतर बी व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला 10 रुपये मिळतात आणि या बी व्यक्तीच्या खाली सी व्यक्ती आल्यानंतर ह्या सी व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला 10 रुपये मिळतात. हा जो प्लॅन आहे हा अनलिमिटेड रेफरल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या डायरेक्टला अनलिमिटेड व्यक्ती रेफरल करू शकता. या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचं पेअरिंग नाही, कुठल्याही प्रकारचं मॅचिंग नाही, पीव्ही नाही आणि बीव्ही देखील नाही. तर फक्त रेफरल नुसार आपल्याला इन्कम मिळवता येणार आहे. आपल्या समोर जी स्क्रीन आहे ही पाहू शकता स्टे इन टच विथ युअर टीम. तर आपण आपल्या टीम सोबत राहायचं आहे. ऑटो अपग्रेड इन्कम आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे आपण पाहूयात. तर टेबल 1 मध्ये जेव्हा तुम्ही स्वतः 50 रुपयाने रजिस्ट्रेशन करता आणि तुमच्या डायरेक्टला 5 आयडी येतात, तर लेवल 1 मध्ये जे 5 आयडी आल्यात तर प्रत्येक एका आयडी मागे आपल्याला 10 रुपये मिळतात. तर 5 आयडी मागे आपल्याला मिळतात 50 रुपये. पुढे या 5 आयडीच्या खाली 25 आयडी येतात लेवल 2 मध्ये. एका आयडी मागे आपल्याला 10 रुपये मिळतात. तर 25 आयडी मागे आपल्याला मिळतात 250 रुपये. पुढे या 25 आयडीच्या खाली 125 आयडी येतात लेवल 3 मध्ये. एका आयडी मागे आपल्याला 10 रुपये मिळतात. तर 125 आयडी मागे आपल्याला मिळतात 1250 रुपये. तर अशा प्रकारे टेबल 1 हा पूर्ण होतो. तर आपण पाहूयात आपल्याला मिळणारा इन्कम कसा आहे. तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या तीनही लेवलचा इन्कम होतो 1550 रुपये. 1550 मधून ज्यावेळेस आपल्या वॉलेटला 200 रुपये जमा होतील अशा वेळेस आपण ऑटोमॅटिक टेबल 2 मध्ये अपग्रेड होणार आहोत आणि राहिलेला जो बॅलन्स आहे 1350 हा आपण आपल्या अकाउंटला विड्रॉ करून घेऊ शकता. ज्यावेळेस आपल्या वॉलेटला 300 रुपये कमीत कमी रक्कम जमा होईल अशा वेळेस ही रक्कम आपण आपल्या स्वतःच्या अकाउंटला NEFT किंवा IMPS द्वारे ट्रान्सफर करून घेऊ शकता. तर IMPS द्वारे आपण जर ट्रान्सफर करून घेतलं तर आपल्याला पर ट्रान्झॅक्शन 12 रुपये चार्जेस लागणार आहेत. तर NEFT साठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. तर आपण गेलो टेबल 2 मध्ये.
टेबल 2 मध्ये जेव्हा तुम्ही स्वतः याल, तुमच्या डायरेक्टला 5 आयडी येतात. लेवल 1 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 50 रुपये मिळतात, तर 5 आयडी मागे आपल्याला 250 रुपये मिळतात. पुढे या 5 आयडीच्या खाली 25 आयडी येतात. लेवल 2 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 20 रुपये मिळतात, तर 25 आयडी मागे आपल्याला मिळतात 500 रुपये. या 25 आयडीच्या खाली 125 आयडी येतात. लेवल 3 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 100 रुपये मिळतात. 125 आयडी मागे आपल्याला मिळतात 12,500 रुपये. तर अशा पद्धतीने टेबल 2 हा पूर्ण होतो. तर आपल्याला मिळणारा इन्कम कसा आहे पाहूयात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या तिघांची बेरीज केली असता आपल्याला मिळणारा इन्कम आहे 13,250 रुपये. तर 13,250 याच रकमेतून ज्या वेळेस तुमच्या वॉलेटला 2,000 रुपये येतील, अशा वेळेस तुम्ही ऑटोमॅटिक टेबल 3 मध्ये अपग्रेड होणार आहात आणि राहिलेली जी रक्कम आहे 11,250 ही आपण स्वतःच्या अकाउंटला विड्रॉ करून घेऊ शकणार आहात. तर आपण गेलो टेबल 3 मध्ये. टेबल 3 मध्ये जेव्हा तुम्ही स्वतः येता, तुमच्या डायरेक्टला 5 आयडी येतात. लेवल 1 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 500 रुपये मिळतात, तर 5 आयडी मागे आपल्याला मिळतात 2,500 रुपये. या 5 आयडीच्या खाली 25 आयडी येतात. लेवल 2 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 200 रुपये मिळतात, तर 25 आयडी मागे आपल्याला मिळतात 5,000 रुपये. पुढे या 25 आयडीच्या खाली 125 आयडी येतात. लेवल 3 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 1,000 रुपये मिळतात, तर 125 आयडी मागे आपल्याला मिळतात 1,25,000 रुपये. तर अशा पद्धतीने टेबल 3 हा पूर्ण होतो. तर आपण पाहूयात आपल्याला इन्कम कशा पद्धतीने मिळालेला आहे. तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या तिघांची बेरीज केली असता आपल्याला मिळालेला इन्कम आहे 1,32,500 रुपये. तर याच रकमेतून ज्या वेळेस आपल्या वॉलेटला 20,000 रुपये जमा होतील, अशा वेळेस आपण ऑटोमॅटिक टेबल 4 मध्ये अपग्रेड होणार आहात आणि राहिलेली जी रक्कम आहे 1,12,500 रुपये ही रक्कम आपण स्वतःच्या अकाउंटला विड्रॉ करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण गेलो टेबल 4 मध्ये. टेबल 4 मध्ये आपण जेव्हा स्वतः येतो, आपल्या डायरेक्टला 5 आयडी येतात. लेवल 1 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 5,000 रुपये मिळतात, तर 5 आयडी मागे आपल्याला मिळतात 25,000 रुपये. पुढे या 5 आयडीच्या खाली 25 आयडी येतात. लेवल 2 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 2,000 रुपये मिळतात, तर 25 आयडी मागे आपल्याला मिळतात 50,000 रुपये. या 25 आयडीच्या खाली 125 आयडी येतात. लेवल 3 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 10,000 रुपये मिळतात, 125 आयडी मागे आपल्याला मिळतात 12,50,000 रुपये. तर अशा पद्धतीने टेबल 4 हा पूर्ण होतो. तर आपल्याला कशा पद्धतीने इन्कम मिळाले पाहूया. तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या तिघांची बेरीज केली असता आपल्याला मिळालेला इन्कम आहे 13,25,000. तर 13,25,000 या इन्कम मधून ज्या वेळेस आपल्या वॉलेटला 2 लाख रक्कम जमा होईल, यावेळेस आपण ऑटोमॅटिकली टेबल 5 मध्ये अपग्रेड होणार आहोत आणि राहिलेली जी रक्कम आहे 11,25,000 ही रक्कम आपण आपल्या अकाउंटला विड्रॉ करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण गेलो टेबल 5 मध्ये. टेबल 5 मध्ये जेव्हा आपण स्वतः येतो, आपल्या डायरेक्टला 5 आयडी येतात. लेवल 1 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 50,000 रुपये मिळतात, तर 5 आयडी मागे आपल्याला 2,50,000 रुपये मिळतात. पुढे या 5 आयडीच्या खाली 25 आयडी येतात. लेवल 2 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 20,000 रुपये मिळतात, तर 25 आयडी मागे आपल्याला मिळतात 5 लाख रुपये. पुढे या 25 आयडीच्या खाली 125 आयडी येतात. लेवल 3 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 1 लाख रुपये मिळतात, तर 125 आयडी मागे आपल्याला मिळतात 1,25,00,000 रुपये. तर अशा पद्धतीने टेबल 5 हा पूर्ण होतो. तर आपण पाहूयात आपल्याला मिळालेला इन्कम कशा पद्धतीने आहे. तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या तिघांची बेरीज केली असता आपल्याला मिळालेली रक्कम आहे 1,32,50,000 रुपये. तर याच रकमेमधून ज्यावेळेस आपल्या वॉलेटला 10 लाख रुपये येतील, आपण ऑटोमॅटिकली टेबल 6 मध्ये अपग्रेड होणार आहात आणि राहिलेली जी रक्कम आहे 1,22,50,000 ही रक्कम आपण आपल्या अकाउंटला विड्रॉ करून घेऊ शकणार आहात. तर अशा पद्धतीने आपण गेलो टेबल 6 मध्ये.
टेबल 6 मध्ये जेव्हा तुम्ही स्वतः येता, तुमच्या डायरेक्टला 5 आयडी येतात. लेवल 1 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 2,50,000 रुपये मिळतात. तर 5 आयडी मागे आपल्याला मिळतात 12,50,000 रुपये. पुढे या 5 आयडीच्या खाली 25 आयडी येतात. लेवल 2 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 1,00,000 रुपये मिळतात. तर 25 आयडी मागे आपल्याला मिळतात 25,00,000 रुपये. पुढे या 25 आयडीच्या खाली 125 आयडी येतात. लेवल 3 मध्ये एका आयडी मागे आपल्याला 5,00,000 रुपये मिळतात. 125 आयडी मागे आपल्याला मिळतात 6,25,00,000 रुपये. तर अशा पद्धतीने टेबल 6 हा पूर्ण होतो आणि आपल्याला मिळालेला इन्कम कशा पद्धतीचा आहे पाहूयात. तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या तिघांची बेरीज केली असता आपल्याला मिळालेली रक्कम आहे 6,62,00,000 रुपये. तर ज्यावेळेस आपल्या वॉलेटला 10,00,000 रुपये येतील, आपण ऑटोमॅटिकली टेबल 7 मध्ये अपग्रेड होणार आहोत आणि राहिलेली रक्कम आहे 6,52,50,000. ही रक्कम आपण आपल्या अकाउंटला विड्रॉ करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने जसजसे टेबल वाढत जातील तसा इन्कम देखील आपला वाढत जाणार आहे. आपल्याला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे या कंपनीमध्ये 3 पॅकेज आहेत. तर पहिलं पॅकेज आहे 50 रुपये, याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर हे जे आहे दुसरं पॅकेज, ह्याला आपण नाव दिलेलं आहे रिपर्चेस इन्कम. रिपर्चेस इन्कम पॅकेज हे 259 रुपयांचं आहे. हे पॅकेज जर आपण ऍक्टिव्हेट करत असाल तर आपल्याला कशा पद्धतीचा इन्कम मिळणार आहे हे पाहूयात. तर सर्वप्रथम हे पॅकेज ऍक्टिव्हेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं एक लेदरचं वॉलेट, हे फ्री मिळणार आहे. त्याचबरोबर या प्लॅन मध्ये आपल्याला रेफरल इन्कम पर आयडी असणार आहे 75 रुपये. त्याचबरोबर इतर इन्कम सुद्धा दिलेला आहे. आपण चार्ट पाहूयात. तर लेवल 1 मध्ये आपल्याला कंपनीकडून 4% मिळतात प्लस 75 रुपये रेफरल इन्कम मिळतो. समजा जर 5 आयडी आहेत तर 5 आयडी मागे आपल्याला 4% अनुसार 20 रुपये मिळतात. तर 75 रुपये रेफरल अर्निंग 5 आयडी मागे आपल्याला मिळतात 375 रुपये. तर अशा पद्धतीने आपल्याला लेवल वाईज पर्सेंटेज देखील दिलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप आपले आयडी देखील वाढत जाणार आहे. आणि जे व्यक्ती हे पॅकेज ऍक्टिव्हेट करतील त्यांना रेफरल इन्कम आणि पर्सेंटेज मध्ये हा जो इन्कम आहे हा दिला जाणार आहे. तर आपण पाहू शकता लेवल 2, लेवल 3, लेवल 4 मध्ये आपल्याला 4% इन्कम मिळणार आहे. लेवल 5, लेवल 6, लेवल 7 मध्ये आपल्याला 6% इन्कम मिळणार आहे. लेवल 8, लेवल 9 मध्ये आपल्याला 8% इन्कम मिळणार आहे. लेवल 10 मध्ये आपल्याला 2% इन्कम मिळेल. लेवल 11 ते 15 मध्ये आपल्याला 2% इन्कम मिळेल आणि लेवल 16 ते 33 याच्यामध्ये आपल्याला 1% इन्कम मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण रेफरल इन्कम आणि पॅकेज ऍक्टिव्हेशन नंतर आपण या पद्धतीचा इन्कम मिळणार आहे आपल्याला. आणि हा जो इन्कम आहे लाखो आणि करोडोमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर आपलं जे तिसरं पॅकेज आहे हे आहे पॅकेज 150 रुपयांचं. याला आपण नाव दिलेलं आहे क्लब मेंबरशिप इन्कम. तर हे जर पॅकेज आपण ऍक्टिव्हेट करत असू तर आपल्याला कशा पद्धतीचा इन्कम मिळणार आहे हे पाहूयात. जर आपण आपलं पॅकेज ऍक्टिव्हेशन करून जर आपण इतरांना हे 150 पॅकेज ऍक्टिव्हेट करून देत असाल तर आपल्याला रेफरल इन्कम मिळणार आहे 50 रुपये. म्हणजे 150 मधून तुम्हाला 50 रुपये रेफरल इन्कम इथेच मिळतो. आणि जे 100 रुपये आहेत ते आपल्याला कशा प्रकारे 100% इन्कम आहे हा डिस्ट्रीब्यूट होतो आणि हा इन्कम आपल्याला मिळतो हे आपण पाहूयात. तर याच्यामध्ये फंड दिलेला आहे आणि इन्कम. तर या फंडचा उपयोग आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचा इन्कम किती पर्सेंटने मिळणार आहेत हे पाहूयात. तर आपल्याला शिक्षणासाठी फंड मिळणार आहे 4%. हेल्थ फंड म्हणजे आरोग्य याच्यासाठी मिळणार आहे 4% इन्कम. ग्रोसरी फंड म्हणजे आपण जो किराणा माल घेतो त्याच्यासाठी आपल्याला 10% इन्कम इथे जमा होणार आहे. त्याच्यानंतर युटिलिटी बिल्स, याच्यामध्ये आपण जे इलेक्ट्रिसिटी बिल भरतो, मोबाईल रिचार्ज, याच्यासाठी आपल्याला 2% इन्कम मिळणार आहे. हाऊस रेंट म्हणजे आपण जर रेंटच्या घरामध्ये राहत असो तर आपल्याला याच्यासाठी 4% इन्कम मिळणार आहे. एंटरटेनमेंट फंड म्हणजे आपण मूवी बघायला जातो तर अशा वेळेस आपल्याला 2% इन्कम मिळणार आहे.
शॉपिंग फंड, शॉपिंग आपण करायला गेलो तर आपल्याला 5% इन्कम मिळणार आहे. गोल्ड फंड म्हणजे आपण जर दागिने घेत असाल तर याच्यासाठी सुद्धा 4% इन्कम आपल्याला मिळणार आहे. बाईक फंड, बाईकसाठी 4% इन्कम मिळणार आहे. कार फंडसाठी 4% इन्कम मिळणार आहे. होम फंडसाठी 4% इन्कम मिळणार आहे. ट्रॅव्हल फंड म्हणजे आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो अशा वेळेस सुद्धा आपल्याला 6% इन्कम मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे बर्थडे फंड, वाढदिवस साजरा करायचे अशा वेळेस सुद्धा आपल्याला 2% इन्कम इथे मिळणार आहे. नंतर आहे मॅरेज डे फंड, एखाद्याचं लग्न आहे तर अशा वेळेस देखील आपल्याला इथे 5% इन्कम मिळणार आहे. ऑकेजन फंडला सुद्धा आपल्याला 4% इन्कम मिळणार आहे. होम अप्लायन्सेस फंड याच्यासाठी आपल्याला 6% इन्कम मिळणार आहे. फर्निचर फंड त्याच्यासाठी आपल्याला 4% इन्कम मिळणार आहे. लायबिलिटी फंड याच्यासाठी आपल्याला 20% इन्कम मिळणार आहे. बिझनेस बिल्डिंग ट्रेनिंग फंड याच्यासाठी आपल्याला 5% इन्कम मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटी फायनल जर्नी फंड म्हणजे आपल्या घरातील एखादी व्यक्ती मृत झाली असेल याच्यासाठी सुद्धा आपल्याला 1% इन्कम हा मिळणार आहे. तर अर्थातच आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की आपल्या कंपनीचे जे MD आहेत यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांची अचानक डेथ झाली होती. यांच्याकडे त्यावेळेस जे अंत्यविधीसाठी पैसे नव्हते, त्यावेळेस यांना पैशांची गरज होती. तर एका व्यक्तीकडून यांना 10,000 रुपये मिळाले, पण त्याची जी टक्केवारी होती 20% त्यांना व्याज द्यावं लागलं होतं. तर अशा वेळेस आपल्याला कुठल्याही वेळेमध्ये अचानक अशा प्रकारची जर गरज असेल तर आपल्याला फायनल जर्नीसाठी सुद्धा 1% फंड आपल्याला मिळणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲडमिन चार्जेस 15%, TDS 5% आणि ऑटो रिइन्व्हेस्ट असणार आहे 10%, जी आपण विड्रॉ घेत असताना आपल्याकडून ही रक्कम 6 महिन्यानंतर घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आहेत हे कंपनीचे बँक डिटेल्स आहेत. हमारा शॉप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक QR कोड आहे. ज्यावेळेस आपल्याला कंपनीकडून पिन्सची आवश्यकता असते तर आपण हा QR कोड आहे हा गुगल पे, फोन पे, पेटीएम, एअरटेल पेमेंट याचे जे ॲप आहे त्याच्यावरून स्कॅनिंग करून आपल्याला जेवढे पिन्सची गरज आहे तेवढं पेमेंट आपण कंपनीला करू शकता. जे पेमेंट करणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आपण सिस्टममध्ये हे पेमेंटचं स्क्रीनशॉट अपलोड करून आपण कंपनीकडून डायरेक्टली आपल्या वॉलेटमध्ये काही सेकंडमध्ये पेमेंट घेऊ शकता आणि तिथून ह्या 50 रुपयाच्या ज्या पिन्स आहेत ह्या ॲक्टिवेट करून आपल्या डाउनलाईनचे ॲक्टिवेशन पेमेंट घेऊन करू शकता. तर अशा पद्धतीने या QR कोडचा आपण वापर करायचा आहे. त्याच्यानंतर आहे हमारा शॉप निन्यू, ही कंपनी डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. तर सर्वप्रथम दिलेला आहे आवर ब्रँड निन्यू इज द वन अँड ओनली इंडियन कंपनी इन द वर्ल्ड. म्हणजे ही जी कंपनी आहे ही फक्त भारतातच राहणार आहे, भारताबाहेर जाणारी नाहीये, फक्त भारतामध्ये वर्क करणार आहे. त्याच्यानंतर मिशन असं आहे की टू ग्रो टू अ ग्लोबल स्केल अँड बिकम द बेंचमार्क इन डायरेक्ट सेलिंग. म्हणजे आतापर्यंत बाकीच्या ज्या आपण अमेरिका, चीनच्या तुलनेमध्ये आपल्या भारतामध्ये डायरेक्ट सेलिंग वरती खूप कमी वर्क केलं जातं. तर आपण हे प्रूव्ह करून देऊ शकतो की हमारा शॉप निन्यू या कंपनीतून आपण खूप साऱ्या लोकांना इन्कम कशा पद्धतीने जनरेट होतो डायरेक्ट सेलिंग मधून आणि अशा पद्धतीने आपण या कंपनीचे एक डायरेक्ट सेलिंग कंपनीचे एक बेंचमार्क क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आहे विजन टू हेल्प पीपल लिव्ह अ लाईफ ऑफ इकॉनॉमिक इंडिपेंडन्स ऑन देअर ओन टर्म्स. तर आपल्या कंपनीचं विजन असं आहे की जे लोक ज्यांना आर्थिक समस्या आहे तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आपण मिळवून देणार आहोत. त्यासाठी जो हमारा शॉप निन्यू या कंपनीमध्ये सुरुवातीपासून काम करेल तो व्यक्ती निश्चितच आर्थिक स्वातंत्र्य त्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने माझ्या प्रेझेंटेशनचा भाग इथेच संपलेला आहे. आपल्या सर्वांची मी आभारी आहे. थँक्यू.